नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार. मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री आदरणीय सन्माननीय अमितजी शहा हे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि उद्या 20 तारखेला त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम कोल्हापूर शहरामध्ये होत आहे. आणि या निमित्ताने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकरिता, शेतकऱ्यांच्या विविध समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय सन्माननीय रघुनाथदादा पाटील यांनी प्रशासनाकडे वेळ मागितला होता, पण प्रशासनाने अद्यापही वेळ दिलेला नाही. हे बरोबर नाही. जर सरकारकडे, प्रशासनाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नसेल तर यासारखं शेतकऱ्यांचं दुर्दैव नाही. आदरणीय अमित शहाजींच्याकडे आम्ही वेळ का मागितला तर शेतकरी विरोधी कायदे जे आहेत ते केंद्र सरकारचे कायदे आहेत, केंद्राचे अखत्यारीतले कायदे आहेत आणि त्यामुळं त्यांना भेटणं महत्त्वाचं आहे. आणि त्याकरिता आम्ही अमितजी शहा यांच्याकडे वेळ मागितला होता, पण प्रशासनाने अजूनही आम्हाला वेळ दिलेला नाही. एकीकडे प्रशासन म्हणतंय की अमित शहाजी हे कोल्हापूरचे जावई आहेत आणि जावई हे कोल्हापुरात येत आहेत आणि आपण काळं झेंडा दाखवू नयेत अशी त्यांनी विनंती केली. पण बरोबर आहे, अमितजी शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत, आम्ही नाकारू शकत नाही. आंबेडकर साहेब, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील साहेब किंवा हसनजी मुश्रीफ साहेब हेही त्यांचे मेहुणे किंवा सासरे आहेत. तसेच रघुनाथदादा पाटील सुद्धा हे त्यांच्या सासऱ्यांच्या वयाचे आहेत आणि एवढ्या ज्येष्ठ नेत्याने ज्यांनी उभं आयुष्य हे शेतकरी चळवळीमध्ये घालवलं, शेतकऱ्यांच्यासाठी घालवलं, त्या रघुनाथदादांना अद्याप वेळ न देणं हे दुर्दैव आहे, शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की वेळ द्यावा. तुम्ही आदरणीय रघुनाथदादांच्या घराबाहेर पोलीस बसवलेले आहेत. गेली 3 दिवस तिथं पोलीस बसलेले आहेत. माझ्या घराच्या बाहेर 3 दिवस झालं पोलीस बसलेले आहेत. आम्ही काही आतंकवादी नाही, आम्ही काही नक्षलवादी नाही. आम्ही एक सामान्य शेतकरी आहोत, शेतकरी कार्यकर्ते आहोत. आम्ही शेतकऱ्यांची बाजू शासनापर्यंत मांडत असतो आणि अशा पद्धतीनं बाहेर पोलीस बसून आम्हाला डांबून ठेवणं किंवा आमच्यावर लक्ष ठेवणं हे काय बरोबर नाही. त्यामुळं 2 मिनिटं ते 5 मिनिटं आम्ही तुमच्याकडे वेळ मागितला आहे. तो जर तुम्हाला द्यायला वेळ नसेल तर हे दुर्भाग्य शेतकऱ्यांचं आहे, शेतकरी चळवळीचं आहे. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता आदरणीय अमितजी शहाजी यांनी 5 मिनिटं वेळ द्यावा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद.